तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांनी एका कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानामुळे ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांनी आपला मुलगा रामचरण याच्याकडून नातू होण्याची इच्छा व्यक्त करत केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटतीये. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया. ब्रह्म आनंदम या चित्रपटाच्या प्री रिलीज इव्हेंटला तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळेस त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा वारसा हा पुढे नेण्याच्या हेतूने त्यांना मुलगा हवा असं विधान केलं आणि सोशल मीडियावर सगळी चर्चाही सुरू झाली. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू हवा अशी ही त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसंच रामचरणला पुन्हा मुलगी होईल याची ही मला भीती वाटते असंही त्यावेळेस ते म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांना आता ट्रोल केलं जातंय. ते म्हणाले, मी घरी असताना मला असं वाटतं की मी एका लेडीज हॉस्टेलमध्ये राहतो आणि तिथला मी वॉर्डन आहे. मला एवढंच हवंय की किमान या वेळेस तरी मुलगा व्हावा, जेणेकरून आमच्या घराचा वारसा हा पुढे जाईल. मला भीती वाटते की रामला पुन्हा मुलगीच होईल. चिरंजीवींच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी चिरंजीवींच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आजच्याही काळामध्ये कोणाची अशी विचारधारणा ही कशी असू शकते? मुलांना आणि मुलींमध्ये आजही भेदभाव केला जातो का? अशा कमेंट्स या सोशल मीडियावर सध्या येत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर असंही म्हटलं की चिरंजीवी यांनी अतिशय चुकीचं विधान केलंय. वारसा हा फक्त मुलगाच पुढे नेतो हा विचार एक मागासलेला विचार आहे. मुली सुद्धा तितक्याच समर्थ असतात. अनेक चाहत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मागणी केली आहे. काही जणांनी याला केवळ हास्यास्पद विनोद म्हणून पाहिलं, तर काहींनी यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा अपमान म्हणून पाहिलाय. चिरंजीवी यांचं विधान हे केवळ विनोद होता का महिलांबाबत केलेला अपमान? यावर सोशल मीडियावर सध्या तीव्र चर्चा सुरू आहे. आता चिरंजीवी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.